प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य अंक्तियाँ गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रे नमस्कार. आज की दिनांक 16 एप्रिल 2025 बुधवार. मी तुझ्या सोबत आहे, पिऊ नकोस कारण मी तुझ्या सोबत आहे. विस्मयचकित होऊ नकोस कारण मी तुझा देव आहे. मी तुला बल देईन, हो मी तुला मदत करीन. मी तुझ्या धार्मिक उजव्या हाताने तुला उचलून धरीन. येसाया 41 अध्याय 10 वचन. येसायाच्या या सामर्थ्यशाली वचनाने आजही आपल्याला दिलासा मिळतो. हे आपल्याला पूर्णपणे प्रभूवर विश्वास ठेवण्याची आठवण करून देतो, कारण तो आपल्याला कधीही सोडणार नाही. एकटेपणा हा अनेक कुटुंबासाठी मोठा प्रश्न बनला आहे. कामामुळे किंवा जीवनातील विविध परिस्थितीमुळे पालक व मुले, पती व पत्नी यांना एकमेकांपासून दूर राहावे लागत. अनाथ मुलांना प्रेमाची आस असते, कारण त्यांनी त्यांच्या आई वडिलांची आधार गमावलेले असतो. काही जण लोकांत राहूनही प्रेमापासून वंचित वाटतात. ते नातेवाईकांमध्ये वा मित्रांमध्ये असूनही एकटे वाटतात, जणू काही सिंहासनाच्या गुहेतील दानिएलसारखे प्रेमाची वाट पाहत. पण सत्य हेच आहे, तुम्ही कधीच एकटे नाही. देवाची उपस्थिती अटल आहे. जेव्हा आपले हृदय खचते तेव्हा देव आपल्याला आपल्यापेक्षा उच्च असलेल्या दगडावर उभं करतो. स्तोत्र 61 अध्याय 2 वचन. तो आपल्याला कधीही सोडणार नाही किंवा टाकणार नाही अशी हमी देतो. हिब्रू 13 अध्याय वचन 5. तो आपल्या मुलावर आपल्या स्वतःची मुलाप्रमाणे दया करतो. स्तोत्र 143 अध्याय 13 वचन. जेव्हा याकूब एसावपासून पळून गेला तेव्हा त्याला एकटं आणि भयभीत वाटत होतं. पण त्या जंगलात देवाने त्याला एक दर्शन दिले. स्वर्गाकडे पोहोचणारी एक शिडी आणि त्यावर चढणारे उतरणारे देवदूत. उत्पत्ती 28 अध्याय 12 वचन. त्या दर्शनामुळे याकूबची सर्व भय नाहीसा झाला, कारण देव त्या शिडीच्या वर उभा होता आणि त्याच्याशी बोलत होता. देव आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो, बघ मी तुला माझ्या हातावर कोरल आहे. तुझ्या भीती नेहमी माझ्यासमोर असतात. येसाया 49 अध्याय 16 वचन. प्रेमळ देवाचे मुलांनो, कधीच एकटे नाहीत. देव सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्ही कुठेही गेला त्याची उपस्थिती तुमच्या भोवती असते. त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या सान्निध्यात चालत राहा. वचन ध्यानासाठी मी मॅथ्यू बाय सावलीच्या खोऱ्यातून चाललो तरी मी काहीही वाईटच घाबरणार नाही, कारण तू माझ्यासोबत आहेस. तुझ्या काठी आणि तुझे दंड हे मला दिलासा देतात. स्तोत्र 23 अध्याय वचन 4. आजचे बायबल वाचन सकाळी 1 सामुएल 30 अध्याय 31 अध्याय, संध्याकाळी लूक 13 अध्याय 23 अध्याय से 25 अध्याय तक. धन्यवाद.